पुलगाव येथून 25 किलोमीटरवर देवळी तालुक्यातील गवळ येथील संत लोटांगण महाराज चातुर्मास्य समाप्ती महोत्सव यात्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते। परंतु यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे अगदी साधेपणाने चातुर्मास्य सोहळा करण्यात आला। यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला। या देवस्थानात 1939 पासून स्वतः लोटांगण महाराजांनी सुरू केलेला चातुर्मास आजही पाळला जातो। संत लोटांगण महाराज पंढरपूरपर्यंत लोटांगण घालीत 20 वर्षे वारी पूर्ण केली। त्या काळी भेदभाव असतानाही महाराजांनी माणूस आमची जात ही शिकवण दिली। हीच शिकवण आजही येथे अनुभवायस मिळते। सर्व गावातील सर्व समाजातील आजही लोक या संत लोटांगण महाराज यांच्या पुढे नतमस्तक होऊन माणूस आमची जात हे दाखवून देतात। येथे जेव्हा चातुर्मास पाळला जातो तेव्हा या कार्यकाळात येथे उत्साहाचे वातावरण असते। याबाबत देवस्थानचे अध्यक्ष रामदास पवार सांगतात की सर्व गावातील सर्व समाजातील लोकांचा या कार्यक्रमाला सहभाग मिळतो। कोरोनाच्या काळात सर्व गावातील लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीने शासनाला सहकार्य करावे असल्याचे सांगितले। या उत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडतात, परंतु यावर्षी भक्तांचा हिरमोड झाला। कोरोनामुळे सुरक्षित जीवन राहण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले। या कार्यक्रमात नामदेव वसू महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर संत लोटांगण महाराज उत्सवाची सांगता करण्यात आली। सर्व भाविकांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष नरेश घोंगे यांनी मानले। दृश्य परिस्थिती लक्षात घेऊन आणि शासनाच्या नियमाच्या अधीन राहून श्री संत लोटांगण महाराज उपासक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर होणारा कार्यक्रम अगदी साध्या स्वरूपात आणि कमीत कमी उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि यामध्ये सर्व गावकऱ्यांनी देखील त्याच भावनेने आणि त्याच श्रद्धेने आत्मीयता दाखवून सहकार्य केले। बाहेरगावच्या लोकांनी देखील दर्शन घेऊन निघून गेले। सर्व नियमाला कुठेही दगा न देता किंवा कुठेही फाटा न देता सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या सर्वांना सहकार्य लावलं, याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।